कोराडीच्या या ऐतिहासिक मंदिरामध्ये श्री चंद्रशेखर बावनकुळेजी यांच्या पुढाकाराने प्रसिद्ध शेफ श्री विष्णू मनोहर यांनी आज राम जन्मस्थानावर रामललांच्या आगमनाच्या निमित्ताने प्रसाद तयार करण्याचं काम हातामध्ये घेतलंय। जगातली सगळ्यात मोठी कढई त्याकरता तयार करण्यात आली आहे। ही हनुमान कढई आहे आणि तो जरी दाखल केला असला तरी त्याच्यामध्ये मटेरियलच 7000 किलो चाललेला आहे। त्यामुळे सगळे रेकॉर्ड तोडणारा अशा प्रकारचा हलवा तयार होणार आहे आणि इथे हलवा तयार केल्यानंतर ही हनुमान कढई अयोध्येला जाणार आहे आणि पुढच्या आठवड्यामध्ये अयोध्येमध्ये देखील एक नवीन रेकॉर्ड त्या ठिकाणी तयार करणार आहे। मला हा जो उत्साह आहे, रामभक्तांचा हा जो उत्साह आहे, हा अतिशय महत्त्वाचा आहे। देशभरात हा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय आणि आता आम्ही सगळे वाट पाहतो की कधी रामललांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा त्या ठिकाणी होईल आणि प्रधानमंत्रीजी पोहोचतील आणि तो कार्यक्रम संपन्न होईल। पण आपल्या सगळ्यांना माझं निवेदन आहे की दुपारपर्यंत हलवा तयार होणार आहे। मी पण खायला मागवणार आहे आणि तुम्ही पण जरूर प्रसाद खावा। किती महत्त्वाचा दिवस असणार माझ्याकरता हा अतिशय भावनिक, कारण ज्या क्षणाकरता संघर्ष केला, ज्या क्षणाकरता 20व्या वर्षी जेलमध्ये गेलो, ज्या क्षणाकरता गोळ्या आणि लाठ्या असतात, हे ज्या क्षणाकरता खूप संघर्ष केला, असा क्षण याची डेही याची डोळा बघायला मिळणं, मला असं वाटतं हा रामाचा आशीर्वादच आहे। कारसेवक म्हणून त्या दिवशी आज ते राम मंदिर पूर्ण होत आहे, काय वाटतं? बघा, आमचा नारा होता के मंदिर वही बनाएंगे। 1992ला ढाला ही हनुमान कढई आहे आणि तो जरी दाखल केला असला तरी त्याच्यामध्ये मटेरियलच 7000 किलो चाललेला आहे। त्यामुळे सगळे रेकॉर्ड तोडणारा अशा प्रकारचा हलवा तयार होणार आहे आणि इथे हलवा तयार केल्यानंतर ही हनुमान कढई अयोध्येला जाणार आहे आणि पुढच्या आठवड्यामध्ये अयोध्येमध्ये देखील एक नवीन रेकॉर्ड त्या ठिकाणी तयार करणार आहे। मला हा जो उत्साह आहे, रामभक्तांचा हा जो उत्साह आहे, हा अतिशय महत्त्वाचा आहे। देशभरात हा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय आणि आता आम्ही सगळे वाट पाहतो की कधी रामललांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा त्या ठिकाणी होईल आणि प्रधानमंत्रीजी पोहोचतील आणि तो कार्यक्रम संपन्न होईल। पण आपल्या सगळ्यांना माझं निवेदन आहे की दुपारपर्यंत हलवा तयार होणार आहे। मी पण खायला मागवणार आहे आणि तुम्ही पण जरूर प्रसाद खावा। किती महत्त्वाचा दिवस असणार माझ्याकरता हा अतिशय भावनिक, कारण ज्या क्षणाकरता संघर्ष केला, ज्या क्षणाकरता 20व्या वर्षी जेलमध्ये गेलो, ज्या क्षणाकरता गोळ्या आणि लाठ्या असतात, हे ज्या क्षणाकरता खूप संघर्ष केला, असा क्षण याची डेही याची डोळा बघायला मिळणं, मला असं वाटतं हा रामाचा आशीर्वादच आहे। कारसेवक म्हणून त्या दिवशी आज ते राम मंदिर पूर्ण होत आहे, काय वाटतं? बघा, आमचा नारा होता के मंदिर वही बनाएंगे। 1992ला ढाला तयार झालं। त्यानंतर आमचा नारा होता रामलला हम आएंगे, मंदिर भव्य बनाएंगे। आम्हाला जायची गरज पडली नाही, प्रधानमंत्री मोदीजींनी भव्य मंदिर त्या ठिकाणी बनवलं आणि आज त्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा होते आहे। केवळ कारसेवक नाही, कोट्यावधी शेकडो कोटी हिंदूंकरता आजचा दिवस हा ऐतिहासिक दिवस आहे। भारताची नवीन अस्मिता ही आजपासून सुरू होते। बोलायचं नाही, कोणावर टीका। तर याची देही याची डोळा हा सोहळा अनुभवणं, या क्षणाचं साक्षीदार होणं हीच महन मंगल गोष्ट आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे। फेब्रुवारी महिन्यामध्ये ते राम मंदिरामध्ये दर्शनासाठी जातील असंही त्यांनी सांगितलेलं आहे।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.